जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। नाही थांबणार नाही थकणार, मी कॉम्रेड आहे, माझ्या सेविका मदतनीस यांच्या हक्कासाठी लढणार, कॉम्रेड जयश्री पाटील। 4 डिसेंबर पासून सुरू असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर आज दिनांक 24/12/2023 रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य श्री हसन मुश्रीफ साहेब यांच्या निवासस्थानी मोर्चा काढण्यात आला। हसन मुश्रीफ साहेब यांनी निवेदन देत असताना कॉम्रेड जयश्री पाटील ताई म्हणाल्या, समाजातील दुर्लभ घटक किशोरवयीन मुलींना व कुपोषित मुलांना तसेच गर्भवती महिलांना शासनाने दिलेल्या योजना आम्ही दिवसभर भागात फिरवून पुरवतो व भागातील कोणत्याही कुटुंबातील बालक कुपोषित आहे का, किशोरवयीन मुलींना त्यांचा आहार व्यवस्थित मिळतो का, त्या सदृढ आहेत का, गरोदर माता त्यांच्या गर्भात वाढणाऱ्या बाळाची व्यवस्था काळजी घेतात का, त्यांचा पोषण आहार असतो का, त्या घेत नसतील तर त्या संबंधित त्यांना माहिती देणे व अंगणवाडीमध्ये बोलून शासनाने त्यांच्यासाठी दिलेल्या ज्या सोयी आहेत त्यांना लाभ मिळवून देणे व कुपोषित मुलांना सदृढ करणे यासाठी झटत असणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा मोर्चा कागलमध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानावर गेला। अद्याप राज्यात अंगणवाडी सेविकांचा संप सुरू आहे, सरकार याची दखल घेतं का? जयश्रीताई म्हणाल्या, आपल्या हक्काच्या मागण्या सरकारकडे नाही मागायच्या तर कोणाकडे मागायच्या? जशा अंगणवाडी सेविका मदतनीस भागातील प्रत्येक वर्गातील लहान मुलांना असेल किंवा महिला असतील, कुमारी असतील, किशोरवयीन मुली असतील, अशांसाठी शासनाकडून आलेला लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम अंगणवाडी सेविका व मदतनीस करतात। अशा मदतनीस अंगणवाडी सेविकांना सरकारने त्यांच्या कामाचा मोबदला चांगल्या पद्धतीने द्यावा यासाठी आमचा लढा मिळेपर्यंत चालूच राहील असे त्या म्हणाल्या। चला तर पाहूया सविस्तर न्यूज चॅनल प्रतिनिधी सौ वंदना कोरे सह। आज 75 महिन्यांच्या जास्त आहे आणि त्याचं पोट मोठा मोठा प्रॉब्लेम झालेला आहे। कारण ह्या 10,000 मागण्या लोकांचं पोट चालतं आणि पोटापर्यंत खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। आणि कुपोषितची मुलं आहेत, कुपोषित मुलांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं वजन आता घटायला लागलंय। त्याच्यामुळे सरकारने याच्याकडे लवकर लक्ष द्यायला पाहिजे आणि लवकरात लवकर हा पोटासाठी सोडवलं पाहिजे। काय मागण्या तमाम अंगणवाडीच्या मागण्या लवकरात लवकर सोडवावे आज आम्ही कागदला निघालो आहोत आणि आपण निवेदन स्वीकारला आज आलात मला भेटण्यासाठी मी आठवण येतो। आपण मोर्चाने माझी भेट घेतली, आपलं म्हणणं मी आपला आभार। आता नागपूरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये यावर सविस्तरपणाने चर्चा झाली। आता आशा वर्करचे काही प्रश्न आहेत आणि अंगणवाड्याची भूमिका आणि मदतीचे काही प्रश्न आहेत। आता परवाच आपली पगार वाढ किती आहे असं थोडं सांगितलं, त्याप्रमाणे किती आहे मानधन वाढवलं किती होतं पहिलं 850 9.5 केलेला आहे असं त्यांनी परवा आदित्य शेतकरीने आम्हाला मंत्रिमंडळामध्ये माहिती दिली। सविस्तरपणानं एक प्रस्ताव घेऊन 27 तारखेला त्या मंत्रिमंडळात चर्चा होईल आणि हे खरं आहे की एवढ्या संपत्तीच्या मानधनावर आपलं उदरनिर्वाह होणं अवघड आहे। अनेक दिवसाची आपली मागणी आहे की बाबा आम्हाला मानधन नको, वेतन हवे आणि आपल्याला सरकारी कर्मचारी म्हणून आम्हाला सामील करून घ्यावं अशी आपली मागणी आहे। आता त्यामध्ये आशा वर्कर आपला अशा अनेकांचा मुद्दा आहे आणि इथून जे आता सरकारला बजेट आहे ते केंद्राकडनं येते आणि आमच्या राज्य सरकारकडे त्यामध्ये फार मोठी वाढ होणार आहे अशी अडचण कृषी विभागाने सांगितली। तुमचा चांगल्याचा चांगला मार्ग काढता येईल आणि तुम्हाला
दिलासा देण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न. इथेच अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट. जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा. 80 87 820 897.